पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 40 वर्षीय महिला होती आणि त्या 40 वर्षीय विवाहित महिलेला एक 21 वर्षाचा मुलगा देखील होता. पण मात्र तरी सुद्धा त्या 40 वर्षीय महिलेला एका 25 वर्षीय पोराचा तरुणाचा नाद लागला होता. जेव्हा जेव्हा त्या महिलेचं पोरग घरी नसायचं तेव्हा तेव्हा ती 25 वर्षीय तरुणाला तिच्या प्रियकराला बोलून घ्यायची, त्याच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं करायची. तर जेव्हा जेव्हा त्या 25 वर्षीय पोराच्या मनामध्ये येत होतं तेव्हा तेव्हा तो 40 वर्षीय महिलेला भेटायला जात होता आणि सगळं काही मनमोकळेपणानं करत होता. बघता बघता ह्या दोघा जणांचं प्रेम प्रकरण अशा काही पद्धतीनं वाढलेलं होतं की त्या पोराला ती 40 वर्षीय महिला स्वतःची बायको असल्यासारखंच वाटत होतं. बघता बघता बरेच दिवस हे दोघ जण एकमेकांच्या प्रेमामध्ये अशा पद्धतीनं बुडाले होते की ते पोरग आता त्या महिलेवर जास्तच नाटकं करू लागलं. म्हणजे त्या पोराला दारूचं व्यसन लागलं होतं. दारू पिऊन ते 40 वर्षीय महिलेच्या घरामध्ये जात होतं आणि दारू पिऊन तिच्यासोबत जबरदस्ती नको ते कृत्य करत होतं. आता ते दारू पिऊन येत असल्यामुळं, त्या महिलेला त्रास देत असल्यामुळं, ती काही त्याची बायको नव्हती, ती त्याची प्रियसी होती. पण मात्र तरी सुद्धा तो तिला अशा पद्धतीनं करत असल्यामुळं त्या महिलेला या संपूर्ण प्रकरणाचा मोठ्या प्रमाणात राग आला होता, वैताग आला होता. पण मात्र काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं. पण मात्र एक दिवस ते 25 वर्षाच्या पोराने दारू पिऊन त्या महिलेसोबत एक धक्कादायक नको ते कृत्य केलं होतं, ज्यामुळं त्या 25 वर्षीय पोराचा जीव गेला होता. कारण की घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. तारीख आहे 11 जानेवारी 2026 ची. 11 जानेवारी 2026 रोजी याच परिसरामध्ये या ठिकाणी एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. आजूबाजूला सामसून परिसर होता, पण मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणी एका 25 वर्षाचा तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळं आजूबाजूला एक चर्चा सुरू झाली होती. घटनास्थळी पोलीस गेले होते, पोलिसांनी पंचनामा केला होता. पण मात्र प्रत्यक्षदर्शी ते मृतदेह कोणाचा आहे काय आहे याची ओळख पटत नव्हती. कारण की त्या मृतदेहाचा चेहरा हे विद्रूप करण्यात आला होता, चेहरा काही केल्या ओळखू येत नव्हता. मग आजूबाजूला सिगरेट पडलेल्या होत्या, दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या, जणू काही या ठिकाणी पार्टीच केली होती. तर तो जो मृत तरुण आहे त्याच्या खिशामध्ये मोबाईल नव्हता, त्याची ओळख पटवण्यासारखे कुठलेही कागदपत्र नव्हते. म्हणूनच पोलिसांसमोर तो मृतदेह नेमका कोणाचा आहे याची ओळख पटवणं सगळ्यात महत्वाचं होतं. मग ती हत्या कोणी केली आहे, का केली आहे, हा तपास सुद्धा लावायचा होता. मग 11 जानेवारी 2026 रोजी त्या ठिकाणी मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं तपास चालू केला होता. आजूबाजूला खबऱ्यांकडे चौकशी सुद्धा केली होती. त्यांना या ठिकाणी कोणी येताना बघितलंय का, जाताना बघितलंय का याची चौकशी पोलिसांनी केली होती. त्या ज्या दारूच्या बाटल्या आहेत आणि सिगरेट आहेत त्याच्या आधारे पोलिसांनी आजूबाजूचे जे दारूचे दुकानं आहेत त्या ठिकाणी सुद्धा भेट दिली होती आणि त्याच्यावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही दारू कोणी नेली आहे, कुठून नेली आहे, या सगळ्या गोष्टींची चौकशी केली. तेव्हा पोलिसांच्या हातामध्ये काही सुगावा लागला. कारण की त्या ठिकाणाहून तिघजण एका गाडीवर बसून जाताना दिसत होते. मग त्याच आधारे पोलिसांनी चौकशी केली, तपास केला आणि 20 दिवस तपास चक्र फिरवल्यानंतर ती जे आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचलेले होते आणि एका 21 वर्षीय आरोपीला, तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्याला अटक केली होती. जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली आणि घडलेला प्रकार विचारला, सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. त्यानं सांगितलं की त्यानंच त्या 25 वर्षाच्या पोराला ठार केला आहे. त्याच्यासोबत त्याचा आणखी एक मित्र होता. या तिघा जणांनी मिळून त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये तिघांनी मिळून दारू पिली, सिगरेट पिली. जशी दारूची नशा मोठ्या प्रमाणात झाली तसं दोघा जणांनी मिळून त्या 25 वर्षीय तरुणावर हल्ला केला,
त्याला ठार केलं, त्याच्या डोक्यात दगड घातला, त्याचा चेहरा ओळखू येऊ नये असा सगळा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणावर निघून गेले, पसार झाले, फरार झाले. आता त्यांना हत्येची कबुली दिलेली होती, घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला होता. जेव्हा पोलिसांनी विचारलं की तुला एवढा नेमका का राग आला होता, कशामुळं राग आला होता, तेव्हा त्या आरोपीनं सांगितलं की त्याची 40 वर्षीय एक आई आहे आणि त्याच्या आईला हा 25 वर्षाचा तरुण परेशान करत होता, बेजार करत होता. मग पोलिसांनी त्या 40 वर्षीय महिलेला सुद्धा ताब्यात घेतलं. घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की त्या 40 वर्षीय महिलेचे आणि त्या 25 वर्षीय तरुणाचे दोघा जणांचे मागच्या 6 वर्षापासून एकमेकांचे प्रेम संबंध आहेत. म्हणजे जेव्हा ती महिला 34 वर्षाची होती आणि ते 25 वर्षाचं पोरग 19 वर्षाचं होतं आणि हे 21 वर्षाचं पोरग जेव्हा 15 वर्षाचं होतं, तेव्हापासून त्या महिलेचे आणि त्या 25 वर्षाच्या पोराचे दोघा जणांचे एकमेकांसोबत प्रेम संबंध होते. सुरुवातीला सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं, पण मात्र ते जे 25 वर्षाचा मृत तरुण आहे त्याला दारूचं व्यसन लागलं होतं. ते दारू पिऊन या महिलेकडे येत होतं आणि दारू पिऊन त्या महिलेला त्रास देत होतं, हाणमार करत होतं, शिवीगाळ करत होतं, नको नको त्या गोष्टी बोलत होतं. मग हा सगळा प्रकार सातत्यानं त्या ठिकाणी घडतंय म्हणून त्या महिलेला मोठ्या प्रमाणात राग आला. काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं. मग प्रियकराला ठार करण्यासाठी तिनं थेट तिच्या 21 वर्षीय पोराचीच मदत घेतली होती आणि घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला की असं असं तिच्यासोबत घडतंय म्हणून. मग ते 21 वर्षाच्या पोरानं घडलेला सगळा प्रकार जवळच्या मित्राला सांगितला आणि त्या पोराला ठार करायचा संपूर्ण प्लॅन केला. त्या 40 वर्षीय महिलेनं त्या 25 वर्षाच्या पोराला फोन केला. फोन करून चाकण परिसरामध्ये भेटायला बोलवलं. गंगाखेडून ते पोरग थेट त्या 40 वर्षीय महिलेला भेटायला गेलं. आता त्याला सगळं काही सुरळीत वाटल्यानंतर तो त्या ठिकाणी गेला आणि त्या महिलेच्या पोरानं त्याला गाडीवर बसवलं, दारू घ्यायला नेलं. त्या ठिकाणी दारू घेतली, तिघा जणांनी दारूची पार्टी केली आणि मग पार्टी केल्यानंतर त्या पोराला दोघा जणांनी मिळून ठार केलं आणि त्या शेतामध्ये फेकून ते दोघं जण पसार झाले, फरार झाले. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ते 2 तरुण आरोपी आणि ती 40 वर्षीय महिला या तिघांवर सुद्धा कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकार घडलाय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं आवाहन करतो आणि सांगतो, बघा कशा पद्धतीनं घडतंय. तुम्ही सावध राहा आणि सतर्क व्हा.